तुमचं नाव सर? विजय टाके. अच्छा, राहणार दारवा. दारवा. दारव्याला कुठे राहता? तेलीपुरा. तेलीपुऱ्यामध्ये. अरे वा, बढिया. तर झोई वेलनेसचे तुम्ही जे स्ट्रेंथनिंग हेअर ऑइल त्यानंतर डॅन्ड्रफ हेअर क्लिन्झर वापरलं, त्याचा अनुभव कसा राहिला तुमचा तो मला सांगायचा आहे. तत्पूर्वी तुमच्या डोक्याचा इथे फोटो घेतो एक व्यवस्थित. या ठिकाणी मित्रांनो आपण बघतोय की या ठिकाणी पूर्ण काकांचे हे केस गेले होते. या ठिकाणी आता हे नव्याने एका महिन्यामध्ये केस बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत. तर टाके काका, तुमचा काय अनुभव राहिला ते मला सांगा. अनुभव चांगला वाटून राहिला. पहिले काही नव्हते, आता बरेचसे आले आहेत. बरं, हे सगळ्यांनी लावायला पाहिजे? नाही, अवश्य लावायला पाहिजे. बरं, कोणत्याही वयामध्ये याचा आपल्याला रिझल्ट घेता येतो? आता मी 72 वर्षाचा आहे. अच्छा, तरी केस आले, त्याच्यावरून अनुभव चांगला आला. बरं बरं. आणखी झोई वेलनेसचे प्रोडक्ट म्हणजे महाग आहेत की स्वस्त आहेत? महाग जरी असले तरी फायदा खूप आहे. धन्यवाद. तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने ह्या सांगितलं हेअर ऑइल आणि हे डॅन्ड्रफ क्लिअर शॅम्पू बद्दल. तर हे तेल कसं लावता तुम्ही? हे तेल आंघोळ झाल्यानंतर लावतो आणि संध्याकाळी. अच्छा, 2 वेळा लावता. आणि शॅम्पू आठवड्यातून 1 वेळा करताय? नाही, मी रोजच लावतो. शॅम्पू पण रोज लावताय म्हणजे काका रोज शॅम्पू आणि तेलाचा वापर करतात. तर मित्रांनो, याच पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर ज्या पद्धतीनं काकांना म्हणजे टाके काकांना वयाच्या 72व्या वर्षी केस आले डोक्यावर, त्या पद्धतीनं तुमच्या पण डोक्यावर तुम्ही केस आणू शकता असा विश्वास आपल्याला काकांनी दिलेला आहे. तर काका, तर हे प्रोडक्ट आमचे झोई वेलनेसचे आहेत, याबद्दलची तुमची लास्ट प्रतिक्रिया तर घ्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? 100%? नक्की 100% घ्यायलाच पाहिजे. अच्छा, 100% घ्यायला पाहिजे. थँक्यू काका. हो.